कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 17 फूट 4 इंचावर स्थिर आहे। राजाराम बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली गेलेल्याची माहिती। कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 17 फूट 4 इंचावर स्थिर आहे। राजाराम बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येते आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, आपण पाहतोय या ठिकाणी कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर आहे। नक्कीच पाहायला मिळेल तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून मान्सूनपूर्व पावसानं जोरदार अशी हजेरी लावली आणि या पावसामुळेच आता पंचगंगा नदी आहे ते दुथडी भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या मी आहे पंचगंगा नदी या सगळ्या परिसरामध्ये आपण ही दृश्य पाहतोय। खरं तर कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे तो जारी केलेला आहे आणि गेल्या 24 तासामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे। मात्र धरण पांडव क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 24 तासामध्ये धरण पांडव क्षेत्रामध्ये सरासरी 43 मिलीमीटर पावसाची नोंद आहे ती झालेली आहे। तर तुळशी धरण पांडव क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये 147 मिलीमीटर असा सर्वाधिक पावसाची नोंद आहे ती झालेली आहे। राजाराम बंधाऱ्यासह 10 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। सकाळी साधारणतः 10 वाजताचे हे अपडेट्स आहेत ते आपल्याला देण्यात आलेले आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती 17 फूट 4 इंचावर आता 17 फूट 6 इंचावरती पोहोचलेली आहे। त्यामुळे या सगळ्या परिसरातील जी पंचगंगा नदी परिसरातील जी मंदिर आहेत ती आता हळूहळू पाण्याखाली जायला आहे ते सुरुवात झालेली आहे। खरं तर तासागणिक आता पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई आणि इचलकरंजी आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। तर कासारी नदीवरील येवलूज आणि भोगावती नदीवरील हळदी आणि सरकारी कोगे त्यासोबत भोगावती हे सगळे जे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या 10ही बंधाऱ्यावरून बॅरिगेट लावून पोलिसांनी वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि आज देखील मुसळधार पावसाचा असा इशारा जो आहे तो भारतीय हवामान खात्याने दिल्यामुळे कुठेतरी आता पुन्हा एकदा कोल्हापूरला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी एक भीती जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल मध्यरात्रीच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्यासोबतच महामार्ग प्राधिकरण असेल आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेल, महसूल विभाग असेल, या सर्वांना सूचना देऊन या सगळ्या परिसरामध्ये 24 तास आपले जे विभाग आहेत ते सतर्क ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र आता पाहिलं तर तुरळक पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्री देखील काहीसा पाऊस पडला। मात्र एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरच्या सखल भागामध्ये देखील आता हळूहळू पाणी साचायला आहे ते सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी आता पुढील काही दिवस किंवा पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद सतेज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।